नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर आज आपण बघणार आहोत 8th स्टँडर्ड सोप्या मराठीचा मराठी पाठ्यपुस्तकमधील 3rd नंबरचा जो लेसन आहे, खरे मातृत्व एक्सप्लेन करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. एका गावात 2 स्त्रिया राहत होत्या. म्हणजे एका गावात 2 बायका राहत होत्या. त्यातील एकीचे नाव गीता व दुसरीचे नाव सीता असे होते. त्या दोघींची नावं काय होती? एक होती सीता, दुसरी होती गीता. गीता आणि सीता यांची खूप चांगली मैत्री होती. त्या खूप क्लोज मैत्रिणी होत्या. जीवनातील प्रत्येक सुखदुःखात गीता सीता एकमेकींना चांगली साथ देत होत्या आणि त्यांच्या लाईफमध्ये जे पण काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स होत होते त्याच्यामध्ये त्या दोघी एकमेकींना खूप चांगल्या हेल्प करत होत्या. त्या दोघींचीही कौटुंबिक परिस्थिती बऱ्यापैकी असल्यामुळे त्यांचे आयुष्य बऱ्यापैकी चाललेले होते. म्हणजे त्यांची सिच्युएशन जी आहे ती बऱ्यापैकी चांगली होती, त्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी व्यवस्थित सगळं चाललं होतं. सेकंड पॅरा आहे. अचानक एके दिवशी सीताने गीताला सांगितले की काही दिवसातच तिला एक बाळ होणार आहे. मग अचानक काय होतं तर एक दिवशी सीता काय म्हणते गीताला की तिला आता एक बाळ होणार आहे. ही आनंदाची बातमी ऐकल्यावर गीतालाही खूप आनंद झाला. आता जेव्हा गीता ही गोष्ट ऐकते तेव्हा तिला पण खूप छान वाटतं व आपल्या मैत्रिणीच्या घरात एक छोटेसे बाळ येणार आहे व काही दिवसांनी आपल्यालाही असे बाळ होईल हा विचार करून गीता खूप आनंदी झाली. आता गीताला काय वाटतं की जसं तिला एक बाळ होणार आहे तसं मला पण थोड्या दिवसांनी बाळ होईल, म्हणून ती खूप हॅपी होते. पुढे काही महिन्यातच सीताला एक छान बाळ झालं. मग थोड्या दिवसांनी सीताला छान बाळ होतं, परंतु गीताचे मात्र स्वतःचे बाळ होण्याचे स्वप्न काही कारणास्तव पूर्ण होणार नव्हते हे तिला कळालं. पण गीताला मात्र बाळ होऊ शकत नाही, तिला काहीतरी प्रॉब्लेम्स होता. त्यामुळे हे तिला समजतं आपली मैत्रीण गीता हिला छान बाळ झालं आहे, इथे सीता आहे, परंतु आपल्याला हे बाळाचे सुख मिळणार नाही हा विचार करून गीता नेहमी मनातल्या मनात दुखी होत असे. आता इथे चुकून मिस्टेकली सीताच्या जागी गीता झालेला आहे. तर तिची जी मैत्रीण होती सीता, तिला छान बाळ झालं परंतु आपल्याला हे बाळाचं सुख नाही मिळणार हा विचार करून गीताला आता काय व्हायला लागलं तर मनातल्या मनात दुःख व्हायला लागलं. हळूहळू काही दिवसांनी गीताच्या मनात सीताबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला आणि तिच्या मनामध्ये काय व्हायला लागलं गीताच्या तर सीताबद्दल तिरस्कार, राग निर्माण व्हायला लागला. झालेलं बाळ आपले का नाही किंवा आपल्याला असे बाळ का होऊ शकत नाही या गोष्टींनी ती सीताचा मनातल्या मनात द्वेष करू लागली. आता हे जे बाळ आहे ते तिलाच का झालं, मला का नाही झालं किंवा मला का नाही होऊ शकत, अशा गोष्टी तिच्या मनात यायला लागल्या आणि तिच्या मनामध्ये काय व्हायला लागलं तर तिरस्कार उत्पन्न व्हायला लागला. परंतु सीताला गीताच्या मनातील आपल्याबद्दलचा राग, आपल्या बाळाबद्दलची इच्छा कधीच लक्षात आली नव्हती. पण सीताला कधी समजलं नाही की गीता तिचा एवढा तिरस्कार करते किंवा तिच्या बाळाबद्दल एवढा विचार करते, हे तिला कधीच नाही समजलं. म्हणून ती आपल्या बाळाला गीताकडे निर्धास्तपणे ठेवत असायची. मग काय करायची सीता की आपलं बाळ आहे ते गीताकडे निवांत ठेवायची, निर्धास्तपणे म्हणजे बिनधास्तपणे ठेवून ती कुठेही बाहेर जायची. असेच एके दिवशी सीताला काही कामानिमित्त बाजारात जायचे होते आणि मग सीताला एके दिवशी मार्केटमध्ये जायचं होतं. त्यामुळे तिने आपल्या सख्ख्या मैत्रिणीला म्हणजेच गीताला आपले बाळ काही वेळापुरते सांभाळायला दिले. मग काही वेळासाठी सांगते की तू माझ्या बाळाला सांभाळ, मी लगेच मार्केटमध्ये जाऊन येते. गीता जेव्हा सीताचे बाळ सांभाळू लागली तेव्हा त्याच्याशी ती खूप खेळू लागली. मग जेव्हा जेव्हा ती बाळ त्याच्याकडे सांभाळायला असायचं गीताकडे तेव्हा ती खूप त्याच्याशी खेळायची, गप्पा मारायची. आता मात्र गीताला त्या बाळाचा फारच लळा लागला होता व हे बाळ आपल्यापासून कोणीही हिरावू नये. आता तिला काय झालं तर बाळाबद्दल खूप लळा लागला, म्हणजे खूप प्रेम वाटायला लागलं गीताला त्या बाळाबद्दल आणि हे बाळ माझ्यापासून कोणी दूर करू नये यासाठी काहीतरी करावी लागेल अशी ती युक्ती करू लागली. मग ती आता आयडिया करायला लागते की हे बाळ आता कंटिन्यू माझ्याकडेच कसं राहील, मी नाही कोणाला हे देणार, म्हणून ती आयडिया करायला लागली. काही वेळातच बाळाची खरी आई म्हणजे सीता आता बाजारातून येईल. आता हे बाळ आपल्याकडून हिरावून घेईल हे गीताला समजले होते. मग आता गीताला कळतं की सीता थोड्या वेळाने बाजारातून येईल आणि हिची खरी आई कोण आहे तर सीता आहे. मग ही माझ्याकडून हे बाळ घेईल आणि हे तिला समजतं. तेव्हा ती काय करते, परंतु गीताने बाळ आता काही केल्या आपल्या हातातून जाऊ द्यायचे नाही असे तिने ठाम विचार केला. मग ती विचार करते की हे बाळ काही जरी झालं तरी मी सीताला रिटर्न करणार नाही. सीता बाजारातून परत आली आणि गीताला आपलं बाळ परत आपल्याला देण्यासाठी सांगू लागली. मग त्याची खरी आई येते आणि बोलते की दे आता माझ्या बाळाला, मी मार्केटमधून
रिटर्न आलेली आहे. तेवढ्यात गीता तिला म्हणाली की हे बाळ तुझे नसून माझे आहे. मग गीता काय बोलते की हे बाळ तुझं नाहीये, हे माझं आहे. हे बोलणे ऐकून सीताला मोठा धक्काच बसला. मग ती अशी एकदम धस्स होते किंवा घाबरते. हे असं का बोलू शकते, हे असं का बोलते माझी मैत्रीण असं. आपल्या बाळाला स्वतःचे बाळ सांगून गीता आपले बाळ आपल्यापासून हिरावण्याचा प्रयत्न करत आहे हे समजताच सीताच्या पुढे मोठे संकट उभे राहिले. मग आता सीताला समजतं की गीता आता हे बाळ मला देणार नाहीये, म्हणून तिला काय वाटतं की हे खूप मोठं संकट आहे. गीता असे का बोलते आहे, या बाळाला स्वतःचे बाळ का सांगत आहे, हे काही केल्या सीताच्या लक्षात येत नव्हते. मग सीताला हे समजतच नव्हतं की हे असं का बोलती आहे, की माझ्या बाळाला ती स्वतःचं बाळ का बोलतीये. तिने गीताच्या अनेक विनवण्या केल्या. काही करून माझे बाळ मला परत कर, अशी ती गयावया करू लागली. मग ती बोलते की काहीही कर प्लीज, पण माझं बाळ माझ्याकडे दे. परंतु काही केल्या गीता तिचं ऐकायला तयार नव्हती. मग गीता काय तिचं ऐकायला तयार नाही होत. शेवटी सीताने आपले बाळ परत मिळावे म्हणून न्यायालयाकडे धाव घेतली. मग ती काय करते सीता की न्यायालयात जाते की आता ही काय माझं बाळ असं मला रिटर्न देणार नाही, त्यामुळे तिला कशामध्ये जावं लागणार, कोर्टात. म्हणून ती कोर्टात जाते न्यायालयांकडे. न्यायालयात सीता व गीता दोघींनाही उभं करण्यात आलं. मग आता न्यायालयात गेल्यावर दोघींना उभं करतात. आता बाळ नक्की कुणाचे यावर आपापली बाजू दोघींनीही मांडण्यास सांगितली. मग आता ते जज असतात, ते बोलतात की दोघीही सांगा की तुमचं बाळ कसं आहे, म्हणजे स्वतःचे मुद्दे पटवून द्या. गीताने खोटे बोलून हे बाळ आपलेच आहे हे न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला, तर सीतानेही आपली बाजू मांडली. आता गीता पण सांगते की हे बाळ माझं आहे, म्हणजे पटवून देते खोटं सांगून, आणि सीता पण सांगते की हे बाळ माझं आहे. बाळ नक्की कोणाचं असेल याचा शोध लावण्यासाठी न्यायाधीशांनी एक युक्ती केली. मग आता हे बाळ नक्की कोणाचं आहे हे समजण्यासाठी जे न्यायाधीश असतात ते काय करतात, एक आयडिया करतात. न्यायाधीश दोघींनाही म्हणाले की ह्या बाळावर दोघींचाही हक्क आहे. मग न्यायाधीश काय बोलतात, जे जज आहेत ते बोलतात की ह्या बाळावर तुमच्या दोघींचा सेम हक्क आहे, त्यामुळे मी हा निर्णय देतो की या बाळाचे 2 समान तुकडे करण्यात यावे. म्हणजे त्या बाळाला बरोबर मधून 2 पार्टमध्ये डिवाइड करून कापा आणि दोघींनाही त्याचा एक एक तुकडा स्वतः बरोबर घेऊन जावा. मग ते बोलतात की तुम्ही दोघी पण ह्या बाळाचा एक एक तुकडा घेऊन जावा. न्यायाधीशाचा हा निर्णय ऐकतात गीताची बाळाची खरी आई नव्हती, ती मात्र गप्प बसली. मग आता हा जो निर्णय आहे, हा जो डिसिजन आहे, हे ऐकून गीता शांत बसते. परंतु सीता जी बाळाची खरी जन्मदाती आई होती हे ऐकून तिच्या अंगावर शहारे उठले. जन्मदाती म्हणजेच त्याला जन्म देणारी. मग हे ऐकून ती काय होते तर घाबरते. डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती खूप रडायला लागते. आपल्या बाळाची अशी अवस्था होण्यापेक्षा निदान ते कोणाकडे तरी जिवंत राहावे म्हणून ती न्यायाधीशांकडे रडत रडत विनंती केली की माझे बाळ गीताला द्या, पण त्याचे तुकडे करू नका. मग सीता जी त्याची खरी आई असते, तिला म्हणजे ते दुःख सहन नाही होत. मग ती काय बोलते की माझं बाळ भले मला नका देऊ, ते गीताकडे द्या, किमान ते जिवंत तर राहील, पण माझ्या बाळाचे 2 तुकडे करू नका, असं ती विनवण्या करते. सीताचे हे बोलणे ऐकून न्यायाधीशांच्या लक्षात आले की सीताच या बाळाची खरी आई आहे. मग आता न्यायाधीशांना समजतं की ह्या बाळाची खरी आई कोण आहे, तर सीता आहे. सीताला तिचे बाळ परत मिळाले. गीताला न्यायाधीश कठोर शिक्षा सुनावतात आणि मग तिला पनिशमेंट मिळते. तात्पर्य म्हणजेच काय, तर मोरल ऑफ द स्टोरी, या स्टोरीमधून तुम्हाला काय समजलं, तर मनुष्याने कधीही चुकीचे वागून खोटे बोलू नये. म्हणजे खोटं बोललं तर तुमचा खोटेपणा कधी ना कधी उघडकीस येतो, त्यामुळे कधीही खोटं बोलायचं नाही. आय होप तुम्हाला हा लेसन समजला असेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, समजत असतील, तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझ्या चॅनेल किंवा माझे व्हिडिओज कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया याच्या क्वेश्चन आन्सर सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.